नमस्ते मैत्रिणींनो, ब्युटिफुल अशी बाही डिझाईन बनवत आहे मी। बाहीची लांबी घेतलेली मी 6 इंच आणि तशी बाहीची लांबी आहे 5, मग 1 इंच मी जास्तीचं ठेवलेलं आहे। 6 इंच आणि 8 इंच रुंदी आहे। तर अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेतली। आता अस्तर बाहीला जोडून घ्यायचं। अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं बाहीला। खूप सुंदर दिसते अशी बाही डिझाईन। आणि आता ही नवीन झालेली व्हायरल बाही डिझाईन खूपच सुंदर दिसते। अस्तर कटिंग व्यवस्थित कटिंग केल्यानंतर मग शिल्लकचा कपडा मी कट केलेला आहे। एकदा परत एक शिलाई टाकून घ्यायची आणि राहिलेला शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा। खूप सोपी आहे ही डिझाईन बनवायला आणि दिसायला खूप सुंदर आहे। सहज कोणी पण बनवू शकतं एकदा पाहिले की। तर अशा पद्धतीने मी अस्तर लावून घेतलेलं आहे आणि हा एक तुकडा आहे तो 4.5 बाय 4.5चा आहे। हा चौकोन मी 4.5 बाय 4.5चा आणि बाकीचे चौकोन मी अर्धा इंच वाढवून घेतलेले। बाकीचे सगळे चौकोन अर्धा इंच आणि अशा पद्धतीने त्रिकोणात हे चौकोन बरोबर प्रेस करून घेतले मी। आणि आता अशा पद्धतीने आपण बाहीवर ठेवणार आहोत। बाहीचं पहिले सेंटर काढायचं। सेंटर काढून घ्यायचं बाहीचं। सेंटर काढल्यानंतर व्यवस्थित एक एक त्रिकोण त्यावर सेंटरमध्ये ठेवायचे। याचा पण पहिले सुरुवातीला मी सेंटर काढलं आणि अशा पद्धतीने आपण हे एक एक त्रिकोण असे फिट करून घ्यायचे आणि बाकीचे त्रिकोण एकावर एक असे व्यवस्थित शिवून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे, एकदा बघितलं की लगेच लक्षात येऊन जातं। आणि आता आहे दुसरा त्रिकोण थोड्या अंतरावर अर्ध्या इंचचं अंतर ठेवायचं आणि प्रत्येक चौकोनामध्ये मी अर्धा इंच वाढवलेला आहे। पहिला 4.5 बाय 4.5चा चौकोन होता आणि त्याच्यानंतर बाकीचे चौकोन मी म्हणजे अर्धा इंचानं वाढवलेले आहे। तर आता इथं जोडताना सुद्धा अर्धा इंच थोडं खाली सरकवत घ्यायचं, म्हणजे ते बरोबर परफेक्ट बसणार। मग अशा पद्धतीने मी हे सगळे त्रिकोण लावून घेतले आणि एक परत शिलाई द्यायची आणि बाकीचा जो कपडा असतो तो शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा। बघा आता ही सुंदर अशी डिझाईन झाली आणि नंतर आता त्याला खाली एक आपण पट्टी जोडणार त्याला, कारण की आपण पहिले सुरुवातीला बाही आणि अस्तरचा कपडा फोल्ड केलेला नव्हता। आता याला मी पट्टी लावणार आणि वरून दाब टीप द्यायची। खूपच सोपी डिझाईन आहे आणि पटकन तयारी होते आणि एकदा जर बघितलं की लगेच लक्षात येऊन जाते डिझाईन कशा पद्धतीने आहे तर। आणि आता एक मी इथं मॅचिंग लेस लावून घेते समोर। लेस लावली की अजून सुंदर दिसणार बाही। अशा पद्धतीने एक लेस लावून घ्यायची मॅचिंग आणि आता इथं आपण गोल्डन कलरचे एक एक मणी लावणार मी तिथं। प्रत्येक जिथं जिथं तो कोना आहे तिथे तिथे एक एक मणी लावून घ्यायचा। अशा पद्धतीने ही बाहीची डिझाईन तयार होते। खूप सोपी आणि सुंदर आहे आणि एकदा बघितलं की लगेच लक्षात येते ही डिझाईन कशी बनवायची ती। तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने सुंदर अशी बाही डिझाईन झालेली आहे। तर माझे असेच व्हिडिओ बघत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय। छान झाली डिझाईन। माझे असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा। चला भेटू।